नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नामांतराच्या मुद्द्यानं ढवळून निघालेलं औरंगाबाद पुन्हा एका नामांतराच्या वादाची इथं ठिणगी पडली आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरून नवं वादळ उठलंय. शासन स्तरावर आता पुन्हा नामांतराची प्रक्रिया शिवसेनेनं सुरू केली आहे. त्यामुळे त्यावर राजकीय भूमिका मांडल्या जात असून शिवसेना संभाजीनगर या नावावर ठाम आहे. तिथल्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं केलेली ही खेळी मानली जाते. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मात्र औरंगाबादचं नाव बदलायच्या तीव्र विरोधात आहे. संभाजीराजे या नायकानं ज्या औरंगजेबाला जेरी सांडलं, ज्या औरंगजेबानं संभाजीराजेंना मारलं, त्याच औरंगजेबाचं नाव शहराला कशासाठी, हा सवाल काही जण विचारतायत. आणि भाजप मनसे यात आघाडीवर आहेत. त्यांचा नामांतराच्या बाजूने ते उभे राहिलेत. तेव्हा या नामांतराच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटलेलं असताना या सगळ्या मागची नेमकी कारणं काय आहेत, भूमिका काय आहेत, हे जाणून घेणार आहोत आजच्या या विशेष कार्यक्रमात. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील. आपल्या सोबत थोड्याच वेळात सहभागी होत आहेत त्या चर्चेमध्ये भाजपचे नेते प्रवीण घुगे, त्याचबरोबर मनसेचे नेते सुमित खांबेकर हे सुद्धा काही वेळात आपल्या सोबत येतील. आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे हे सुद्धा काही वेळातच या चर्चेत सहभागी होणार आहेत. सुरुवातीला जातोय मी केरे पाटलांकडे. केरे पाटीलजी, आता जी भूमिका वेगवेगळ्या पक्षांनी घेतलेली आहे, निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची जी भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे, या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? आणि त्याला सरकारमधल्याच काही पक्षांचा विरोध होतोय, विशेषतः काँग्रेस यात आघाडीवर आहे, त्यांचा याला तीव्र विरोध आहे. तुमची नेमकी भूमिका काय आहे? तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? सर्वात प्रथम जय जिजाऊ जय शिवराय. महानगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हा जो आज आपले यांनी जो विरोध केलेला आहे, बाळासाहेब थोरातांनी संभाजीनगरला या नावाला जो विरोध केलेला आहे, सगळ्यात प्रथम मी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि आजच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आज आम्ही त्यांचा पुतळा आणि चप्पल मारो आंदोलन संभाजीनगर या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही आज घेतलाय. सांगायचं तात्पर्य असं, या महाराष्ट्रात हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेलेला आहे. आणि त्यांच्या नावाला या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आणि एमआयएमच्या माध्यमातून फक्त विरोध होताना या ठिकाणी दिसतोय. दुसरा विषय, या महाराष्ट्रातला तमाम मुस्लिम बांधव आजही संभाजीनगरच्या नावाला यांचा अजिबात या ठिकाणी विरोध नाहीये. बोटावर मोजणार एक दोन जर राजकीय लोक जर सोडले यांचा विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम बांधव ते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात मस्जिदी बांधलेल्या आहेत, मस्जिदी पाडलेल्या नाहीये. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि बाळासाहेब थोरात साहेबांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी तुमचे नगरसेवक उभे राहतील त्या त्या ठिकाणी मराठा समाजाला आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी आव्हान करू का जे संभाजी महाराजांच्या ज्या संभाजीनगरला विरोध करताय अशा पक्षातल्या लोकांना तुम्ही निवडून देणार का? त्या ठिकाणी आम्ही जाऊन जनजागृती करणार, त्या ठिकाणी जाऊन आम्ही मेळावे घेणार आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पाडा म्हणून ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची रोखठोक भूमिका राहणार आहे. ठीक आहे. आता आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा जोडले गेलेले आहेत. वाघमारेजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. आता जी भूमिका मांडली गेलेली आहे काँग्रेसकडून, त्या भूमिकेला विरोध होतोय. तुम्ही स्पष्ट करा काँग्रेसची भूमिका, की का तुमचा या नामांतराला विरोध आहे? संभाजीराजेंचं नाव औरंगाबादला देऊ नये असं काँग्रेसला का वाटतंय? नाही, सगळ्यात प्रथम संभाजी महाराजांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण काँग्रेसला अत्यंत आदर आहे, याच्यात वाद नाही. प्रश्न असा आहे की संभाजीनगर नाव द्यावं निवडणुकीच्या तोंडावर, हा जो प्रकार भाजपच्या आणि भाजपला सहाय्य करणाऱ्या काही लोकांच्या मधून जो सुरू झालेला आहे, त्याच्याबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही केलेली कामं, मूलभूत विकास, या गोष्टीवर आपण निवडणुका लढवायच्या की निवडणुकीच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम वेगवेगळी नावं बदलणं
आणि याच्यावर निवडणुका घेऊन जाऊन इमोशनल गोष्टींमध्ये लोकांना अडकवायचं आणि ज्या गोष्टीचा काही फरक पडत नाही त्या गोष्टींना घेऊन यायचं. कारण जर भाजपला एवढं वाटत होतं की औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे होतं हा आणि जे आता कोण बोलणारे आहेत त्यांना वाटत होतं की संभाजीनगर नाव व्हायला पाहिजे होतं, मग मला एक सांगा, भाजपची सत्ता 5 वर्ष होती. मग त्या 5 वर्षामध्ये भाजपला का सुचलं नाही संभाजीनगर नाव वाघमारेजी, करायचं? तुमची काहीतरी गफलत होतीये, तुमची काहीतरी गफलत होतीये. शासन स्तरावरती या सगळ्याची पाठपुरावा करणं, तो प्रस्ताव आणणं ही जबाबदारी शिवसेनेनं घेतली आहे. शिवसेनेची भूमिका आहे की संभाजीनगर हे नाव झालं पाहिजे. शिवसेना आक्रमकपणे सांगते की ते झालं पाहिजे. तुम्ही भाजपवर आरोप करताय. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता हा मुद्दा म्हणजे तुम्ही जे काय सांगितलं ते शिवसेनेसाठी होतं का? मला बोलू द्या आता. बोला. मला बोलू द्या. मला असं वाटतं की आपण अँकर आहात, आपल्यामध्ये काहीतरी गलतफहमी झालेली आहे. तुम्ही अँकर आहात, मी काय बोलतोय ते जरा नीट ऐका. बोला बोला. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊ किंवा नका घेऊ हा नंतरचा प्रश्न आहे. माझा प्रश्न अगदी सरळ आहे. जर भाजपची सत्ता 5 वर्ष होती तर भाजपवाले काय झोपले होते का? फडणवीस काय झोपले होते का? की आता जे बोलणारे आहेत ते सगळे लोक झोपले होते? त्यांच्या झोपेबद्दल तुम्ही कधी विचारणार? प्रश्न. आणि आता त्यांच्या प्रवक्त्यांना निश्चितपणे विचारू ना. त्यांच्या प्रवक्त्यांना निश्चितपणे ते विचारू. त्यांचे प्रवक्ते जोडले गेले की विचारू. माझा प्रश्न थेट आहे. हा, प्रवीण घुगे आता आपल्या सोबत जोडले गेले. प्रवीण घुगेंकडे जातोय. निवडणुका तोंडावर आल्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न विचारून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जर केला जात असेल तर त्याचा जाब विचारायला नको. अहो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असेल आणि संभाजी महाराज असेल यांचं नावच चलत नाही या काँग्रेसला. तुम्हाला मराठा समाजाचे फक्त मतदान लागतात. मराठा समाजाचे प्रश्न तुम्ही आतापर्यंत कधी मार्गी लावलेले नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये तुम्हाला दाखवून देऊ आम्ही वार्डामध्ये फिरून मराठा क्रांती ठोक. प्रवीण घुगे आता आपल्यासोबत जोडले गेले. राजू वाघमारेजी येतो तुमच्याकडे. नाही येतो तुमच्याकडे. झालं तुमचं बोलून येतो तुमच्याकडे. तुमचा जो सवाल आहे तो भाजपला विचारतो, पण तुम्हाला त्या प्रश्नापासून सुटका नाहीये. तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. शिवसेनेचं नाव तुम्ही घेणार नाहीयेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे, ते सगळ्यांना कळलेलं आहे. पण भाजपला मी उत्तर विचारणार आहे, त्यांना पण सोडणार नाही. भाजप प्रवीण घुगे आता आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, ते असं म्हणतायत की तुमचं मुख्यमंत्री होते या महाराष्ट्रामध्ये, तुमची सत्ता होती त्या काळात या महाराष्ट्रात जर तुम्हाला नाव द्यायचं होतं, औरंगाबादचं नाव बदलायचं होतं, तर ते तेव्हा का झालं नाही? मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की या शहराला संभाजीनगर हे नाव दिलं पाहिजे या विषयातलं आमचं मत ठाम आहे. परंतु या विषयाचं आम्ही कधीही राजकारण केलं नाही. आणि मी राजूजींना एक गोष्ट सांगू इच्छेन की आता निवडणुकीच्या तोंडावरती हा विषय हा तुमच्या मित्र पक्षाने उकरून काढलेला आहे. आम्ही सातत्याने या विषयामध्ये याचं भावनिक राजकारण आम्हाला करायचं नाही. याचं राजकारणासाठी आम्ही या गोष्टीचा उपयोग करणार नाही. आमचा हा एक अस्मितेचा विषय आहे की औरंगजेब हा या ठिकाणचा आक्रमक होता, तो जुलमी होता आणि संभाजीराजांचे हाल करून ज्या औरंगजेबाने त्यांचा मृत्यू घडवला, त्या औरंगजेबाची निशाणी इथली पुसली गेली पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि ती कुठल्याही धर्माच्या विरोधातली नाहीये. आज दिल्ली मधल्या औरंगजेब रोडचं सुद्धा नाव बदलून एपीजे अब्दुल कलाम रोड होऊ शकलं. परंतु या सगळ्या विषयामध्ये याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं नाही. राजूजी, याचं राजकारण महानगरपालिकेच्या तोंडावरती तुमचा मित्र पक्ष करतोय आणि हे तुम्ही एकदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या विषयावरती तिथे सत्तेत असताना सुद्धा इथल्या प्रश्नांना ते न्याय देऊ शकले नाहीत. संभाजीनगरचा जो काही विकास आहे या विकासाच्या विषयाला बगल देण्यासाठी इथला पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न हे सगळे प्राधान्याने भारतीय जनता पक्षाने सोडवले. इथल्या रस्त्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी आणला, कचऱ्यासाठी 90 कोटी रुपयाचा निधी आणला. आता तो विषय बदलू नका. तुम्हाला इकडे प्रचार करायला बसवलेलं नाही. तुम्हाला प्रचार करायला बसवलेलं नाही. तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. 5 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती. तुमचे मुख्यमंत्री झोपले होते का? तुम्ही नाव बदललं नाही?
आता तुम्ही म्हणताय राजकारण करत नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ही गोष्ट कशी सुचते? आणि ठीक आहे, राजू वाघमारेजी मला शिवसेनेला एक चर्चेमध्ये घ्यायचं आहे. शिवसेनेला चर्चेत घेऊया आपण. अंबादास दानवे आता शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहेत. अंबादासजी, तुमचा पक्ष तुमचं नाव घेत नाही पण सवाल विचारतोय. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला संभाजीनगर हे नाव कसं आठवतं? प्रत्येक निवडणुकीच्या वेळेमध्ये अशा प्रकारचे भावनिक मुद्दे समोर आणले जातात. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, हा त्यांचा आक्षेप आहे. भाजपचा सुद्धा तो आक्षेप आहे. सुरुवात तुम्ही केलेली आहे, सुपर संभाजीनगरचे फ्लेक्स तुम्ही लावले आणि त्याच्यानंतर सरकारी पातळीवर सुद्धा आता त्या नामांतराच्या बदलाच्या प्रक्रियेला वेग आणला जातोय. हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावर कशासाठी, हा सवाल विचारला जातोय. सुपर संभाजीनगरचे फलक आपण लावले या शहरात. फक्त सुपर संभाजीनगरचे फलक नाही लावले, स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये काही शहराचं सुशोभीकरणामध्ये आम्ही या शहराला एक प्रतिष्ठान नावाचे बोर्ड लावले. कारण पैठणला प्रतिष्ठान म्हटलं जातं, त्यामुळे जो पैठण रोड आहे त्याला आम्ही प्रतिष्ठान नाव दिलं. या शहराचं जुनं नाव खडकी आहे, खडकी नाव सुद्धा दिलं. काही जणांनी आयलो औरंगाबाद सुद्धा दिलं. काही जणांनी सुपर संभाजीनगर नाव दिलं. हे शहराच्या ब्युटिफिकेशन अँगलनी हे काम आम्ही केलेलं आहे. आता राहिला संभाजीनगर नाव केलं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका सातत्याने, एका निवडणुकीला नाही. याच्यावर पण तुमच्या मित्र पक्षाचा एवढा तीव्र विरोध असताना तुम्ही कसं काय नाव बदलणार आहात? आणि मग तुम्ही एक प्रकारे मला बोलू देत असाल तर पूर्ण माझं होऊ द्या. तुम्ही मध्येच बोलणार असाल मग तुम्ही पूर्ण बोलून घ्या. बोला. मित्र पक्षाचं असेल तर ही आजच्या सामनामध्ये सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून 3 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष आहेत, त्यांची भूमिका असू शकते, तिच्याविषयी आम्हाला काहीही म्हणायचं नाही. काँग्रेसचा विरोध आजचा नाहीये, काँग्रेसचा विरोध 32 वर्षापासून या नामांतराला आहे. पण शिवसेनेचा या नाव करावा असा आग्रह आहे. त्यामुळे त्यांची भूमिका, आमची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे किंवा त्यांची भूमिका आम्ही घेतली पाहिजे असं मान्य करण्याची गरजच नाही. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचं सरकारही होतं, भारतीय जनता पार्टीची भूमिका वेगळी होती, शिवसेनेची भूमिका वेगळी होती. म्हणून काय काँग्रेसने आमच्या हामध्ये हा मिळवली पाहिजे किंवा आम्ही काँग्रेसच्या हामध्ये हा मिळवली पाहिजे असं काही आवश्यक नाहीये. सरकार हा विषय स्वतंत्र आहे, आमची मागणी स्वतंत्र आहे, त्यांचा विरोधी स्वतंत्र आहे. मला वाटतं आज सुस्पष्टपणे दैनिक सामनामध्ये अग्रलेख लिहिलाय. मला वाटतं तो जर अग्रलेख पूर्णपणे वाचला तर मला वाटतं सुस्पष्ट भूमिका शिवसेनेची आली. संभाजीनगर नावाचा आमचा आग्रह आहे. काँग्रेसचा याला विरोध असेल, असावा नसावा हा त्यांच्या पक्षाचा विषय. आमच्या पक्षाची सुस्पष्ट भूमिका आहे, या शहराचं नाव संभाजीनगर असलं पाहिजे. आता राहिला भारतीय जनता पार्टीचा विषय. भारतीय जनता पार्टी मागच्या 5 वर्ष, आता जे वाघमारे साहेब आमचे मित्र बोलले की 5 वर्ष प्युअर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं. आम्ही सातत्यानं संभाजीनगर नाव करा असे अर्ज केल्या, विनंत्या केल्या, आंदोलनं केले. मागच्या 5 वर्षात सुद्धा आम्ही सत्तेत असताना सुद्धा या विषयावर आंदोलनं केली, भूमिका घेतली. तुम्हाला माहिती असेल, तुमच्या चॅनल दाखवलं होतं, संभाजी रेल्वे स्टेशनवरचं औरंगाबाद उर्दूतलं हिंदीतलं सगळं नाव मिटवून संभाजीनगर शिवसैनिकांना केलं होतं. शिवसैनिक संभाजीनगरचे जेलमध्ये होते. त्यामुळे आमचं आंदोलन चालूच आहे. पण भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस आघाडी घेतली नाही, कारण 1 मिनिटात मुख्यमंत्री करू शकत होते. मग तुमचे एक वर्ष तुमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी का केलं नाही हा सवाल ते विचारत आहे. असं नाही, असं मी पूर्ण बोलतोय. 5 वर्ष पूर्ण हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार होतं. शिवसेना भारतीय जनता पार्टीचं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं या नामकरणाचा कुठेही साधी दखल घेतली नाही. आम्ही शिवसैनिक म्हणून आंदोलनं केली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, आमच्या इथल्या कॅबिनेट होती त्यावेळेस आमचे सगळे, आमच्या खासदार, आम्ही सगळे आमदार, आमच्या जिल्ह्यातले जिल्हा प्रमुख, आम्ही सातत्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन त्यांच्या भेटी घेतल्या, परंतु याच्यावर कोणती हालचाल झाली नाही. एक मुद्दा. दुसरी गोष्ट काँग्रेसची भूमिका मांडते, पण याच महाराष्ट्राच्या याच सरकारने, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीच्या सरकारने मागच्या डिसेंबरमध्ये, मागच्या बजेट अधिवेशनामध्ये संभाजीनगर मधलं जे चिकलठाणा विमानतळ आहे याचं नामकरण छत्रपती संभाजीराजे भोसले करण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला, नागरी उड्डयन खात्याला पाठवला. याला 1 वर्ष झालं. भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये नागरी उड्डयन मंत्री केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे. सातत्यानं विधिमंडळाचा प्रस्ताव झाल्यानंतर आम्ही सातत्यानं, त्यावेळेस त्याच्यात काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, भारतीय जनता पार्टी होती, सगळ्या पक्षांनी त्या नामांतराला सपोर्ट केलेला आहे. आणि परंतु
आजही भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारने या नामांतराला कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नाही. तेव्हा भारतीय जनता पार्टी एकीकडे काँग्रेस विरोधात असताना शिवसेना मागणी करते म्हणते, परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीकडे महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळानं विधानसभा विधान परिषदेनं प्रस्ताव दाखल केले असताना भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार या विषयाला अजूनही मान्यता देत नाही. हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा दुटप्पीपणा आहे. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीच्या दुटप्पीपणाबद्दल आपण त्यांना विचारू. याच्या आधी सुद्धा विचारलं, मी त्यांना विचारतो. पण तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमचं बोलणं बहुतेक पूर्ण झालेला, खूप वेळ तुम्ही बोललात. पण एक प्रश्न असा आहे की जर काँग्रेस आज इतक्या आक्रमकपणे तुमच्या विरोधात असेल या नामांतराच्या, त्यांचा मुद्दा बरोबर आहे, ते असं म्हणतायत की तुम्ही मुद्द्याचं बोला, तुम्ही रस्त्यांचं बोला, तुम्ही केलेल्या कामांचं बोला, विकासाचं बोला, आम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. जर त्यांची ही भूमिका असेल तर मग तुमचं सरकार आज असताना, मुख्यमंत्री तुमचे असताना, तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कसं करणार आहात? पण जे काँग्रेसने मत मांडलं त्याच्याविषयी निश्चित चर्चा होईल ना, त्याच्यात चर्चा होईल. पण आम्ही जरी महाविकास आघाडी सरकार एक जरी असलं तरी आमचे तिन्ही पक्ष स्वतंत्र आहे. त्यांचा अजेंडा स्वतंत्र आहे, आमचा अजेंडा स्वतंत्र आहे. आमचा सपोर्ट असेल, त्यांचा विरोध समान कार्यक्रम आहे. आमचे दुश्मन थोडी आम्ही एकमेकांचे, आम्ही एकत्र आहे, आम्ही मित्र आहे. काय प्रॉब्लेम त्याला? पण ह्या मुद्द्यावर नाही, बिलकुल नाही. याचा सरकारच्या विषयाची काय संबंध येतो? याच्यात आमची मागणी आहे, सरकारकडे मानत राहू आम्ही. सरकारला ज्या वेळेस सगळे मिळून एक मत करतील त्यावेळेस होईल त्याचं नामांतर, त्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे असं काय काँग्रेसने विरोध केला, काँग्रेस काय आमचं दुश्मन, अशातला भाग नाही. आम्ही मित्र आहोत, राहणार आहे. त्याची चिंता दुसऱ्यांनी कोणी करण्याची गरजच नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. आता सगळे औरंगाबादची जनता, महाराष्ट्रातली जनता हे सगळं ऐकतीये, तुमचं मित्रप्रेम सुद्धा पाहतीये. सुमित खांबेकर मनसेचे नेते आता आपल्या सोबत आहेत. या आंदोलनामध्ये आता मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे. शिवसेनेनं तोंड फोडलं, मनसे आता जाब विचारायला आलेली आहे. सुमितजी, तुम्ही काँग्रेस, शिवसेना, भाजप या तिघांचंही म्हणणं नेमकं काय आहे? त्यांच्या भूमिका ऐकलेल्या आहेत, तुमची भूमिका सांगा आता. मुळामध्ये आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. 30 वर्षापूर्वी स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती, त्यावेळेस त्यांनी मांडली होती की या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात यावे, ह्या जिल्ह्याचं नाव करण्यात यावं. ज्या राजाने, ज्या औरंगजेब राजाने मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी जो इथं आला होता, त्याचं नाव ह्या जिल्ह्याला का असावं, ही रोखठोक भूमिका त्यावेळेस पासूनची होती. त्या गोष्टी आता जवळपास 3 दशक होऊन गेले. 1995 ते 1999 पर्यंत शिवसेना सत्तेमध्ये होती. 2014 ते 2019 शिवसेना सत्तेमध्ये होती. शिवसेना सत्तेमध्ये असताना ते कॅबिनेटमध्ये देखील होते, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये, ते दिल्लीमध्ये देखील नरेंद्र मोदी यांच्या सरकारसोबत होते. मला मुळात एकच प्रश्न वारंवार पडतो की हे जे राजकारण शिवसेनेकडनं चालू आहे, हे राजकारण शिवसेना कधी संपवणार? कारण की जर शिवसेनेचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्र्यांना भेटले, जर मुख्यमंत्री भाजपचे त्यांना रिस्पॉन्स देत नव्हते तर मंत्रिमंडळामधनं ते बाहेर का पडले नाही? जर एवढा महत्वाचा विषय आहे, ह्या विषयावर ते मंत्रिमंडळातून बाहेर पडणं त्यांच्याकडनं अपेक्षा होती, परंतु ती गोष्ट झाली नाही. ज्या ज्या वेळेस या शहरामध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्यावेळेस हे विषय काढले जातात. मी तुम्हाला एक आठवण देतो, मागच्या वेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस माननीय राजसाहेबांचा दौरा संभाजीनगरमध्ये झाला होता, त्याच वेळेस साहेबांनी भूमिका स्पष्ट केली होती आणि पक्षाची भूमिका स्पष्ट होती की जे स्वर्गीय बाळासाहेबांचं स्वप्न आहे ते स्वप्न आता पूर्ण व्हायला पाहिजे. इतक्या वर्षापासून ज्या गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजे आणि विकास कुणाला नकोय. आम्ही देखील म्हणतोय विकास व्हायलाच पाहिजे, 100% व्हायला पाहिजे, परंतु त्याच्यासोबत ज्या राजांनी मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, ज्या राजांनी आमच्या महाराजांवर नाही ते अत्याचार केले, त्याचं नाव आम्ही संभाजीनगर मध्ये या शहरामध्ये का ठेवावं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता. मग ह्या जर गोष्टी आम्ही मागणी मांडतोय की आता जर मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, जर माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत, तर तुम्ही पहिलाच प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये आणला पाहिजे होता ना, की जो पहिली सुरुवात झाली होती तो प्रस्ताव आणला गेला पाहिजे होती की ह्या शहराचं नाव आता औरंगाबाद राहणार नाही, संभाजीनगर होईल. परंतु ते शिवसेनेकडनं झालं नाही आणि ह्या भूमिकेच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरलेली आहे. आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही त्वरित ह्याच्यावर निर्णय घ्या आणि जर ही गोष्ट झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये, इव्हन मी तुम्हाला म्हणतो महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन उभं राहते. आज जर तुम्ही नाशिकमध्ये बघितलं असेल तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावर आंदोलन केलं आहे. तर माझी एवढीच भूमिका आहे या संदर्भामध्ये की जो 30 वर्षापासूनचा मुद्दा आहे
तो 30 वर्षापासूनचा मुद्दा आता संपला पाहिजे आणि ज्या क्रूर राजांनी आमच्या महाराजांवर अन्याय केला होता त्याचं नाव आता इथून बदलून संभाजीनगर झालं पाहिजे, ही स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. ठीक आहे, एवढी सगळी आक्रमक भूमिका सर्वसामान्यांची आहे, राजकीय पक्षांची आहे, सगळ्यांचं त्याला समर्थन आहे, तर मग काँग्रेसचा विरोध डावलून शिवसेना मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आणेल का? आणि या नावाचं हे जे नामांतर आहे त्याचा निर्णय खरं तर शिवसेना घेणार का? आणि जर तो निर्णय आला तर त्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय असणार, भाजपची काय असणार, याबद्दल सुद्धा चर्चा एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादच्या नामांतरावरून जे राजकीय घमासान सुरू आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. ब्रेकच्या पूर्वी आपण शिवसेना, काँग्रेस, मनसे, भाजप या सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याची या भागात आपण चर्चा करूया. सुरुवातीला जातोय मी राजू वाघमारे यांच्याकडे. राजू वाघमारेजी, तुम्ही तात्विक भूमिका घेतली आहे. तुमचं असं म्हणणं आहे की इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्याबद्दलची चर्चा व्हायला हवी आणि त्याच्याबद्दलच निवडणुका लढवल्या जाव्यात. खरं आहे, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाहीये. पण प्रश्न आहे तो लोकांच्या अस्मितेचा, लोकांच्या भावनेचा. लोकांची भावना ही आहे की ज्या औरंगजेबानं संभाजीराजे महाराज जे या महाराष्ट्राचे नायक होते, या नायकाचा जीव घेतला, त्यांना हाल अपेष्टा करून मारलं, त्या नायकाचं नाव द्यायचं की मग खलनायकाचं राहू द्यायचं, हा सवाल आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? का संभाजीराजेंचं नाव असू शकत नाही, हा इथल्या सर्वसामान्यांचा सवाल आहे. नाही, कसं आहे की आपण जे प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये कुठेतरी गफलत झालेली दिसते. बरं, मी सर्वप्रथम हेच सांगितलं की महाराष्ट्राचे आदरणीय राजे जे 2 होते त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं नाव हे सगळीकडे आदराने घेतलं जातं. महाराष्ट्राची आन बान शान हे तिन्ही राजे आहेत. हा, प्रश्न असा पडतो की आता जेवढे लोक संभाजीनगर नाव करावं म्हणून टाहो फोडतायत, हा, मग हे सगळे लोक निवडणुका झाल्यानंतर गप्प का बसतात? याच्या अगोदर भाजप शिवसेनेचं सरकार होतं, त्याच्यानंतरही सरकार होतं. औरंगाबाद मध्ये पण त्या पद्धतीचं ठराव पास झालेला. जसा मगाशी एक मुद्दा काढला की एअरपोर्टचं नाव मी फक्त आठवण करून देतो, माफ करा, मी आठवण करून देतो. बाकीच्या सगळ्यांबद्दल बोलू ना. युती सरकार शिवसेना भाजपचं होतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांनी हा निर्णय घेतलेला होता की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं. त्याच्यानंतर सत्तांतर झालं, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता, ते नाकारलं होतं. का तुमचा विरोध आहे? संभाजी महाराज या महाराष्ट्राचे नायक आहेत, तर त्या नायकाच्या नावाला विरोध का, हा या लोकांचा सवाल आहे. मला असं वाटतं की तुम्ही 10 वेळा जे बोलताय ना की काँग्रेसचा विरोध आहे संभाजी राजांना, हे बोलणं प्रथम तुम्ही अँकर म्हणून थांबवा. तुम्ही कोणत्या पक्षाचे प्रवक्ते नाही आहात, तुम्ही अँकर आहात. अहो सर, तुमच्यावर आरोप होतो, तो प्रश्न विचारणं माझं काम आहे. जरा ऐकून घ्या. म्हणत आहे हे सगळेजण तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुमचा विरोध काय? ऐकून घ्या. अहो जरा बोलायला तर द्याल. तुमचे उच्चार आणि तुमचे शब्द आमच्या तोंडात घालायला तुम्हाला परमिशन दिलेली नाही. काँग्रेसचा विरोध हा विरोध संभाजी महाराजांना आहे का? तर अजिबात नाही. काँग्रेसच्या दृष्टीने संभाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे का? तर आहे. संभाजी महाराजांबद्दल आदर, निनांत आदर काँग्रेसजनांना आहे का? तर आहे. प्रश्न कुठचा आहे? आमचा विरोध हा जे तुम्ही मगाचपासून बोलताय हा संभाजी महाराजांना नाही. हा विरोध संभाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला नाही. आमचा विरोध या गोष्टीसाठी आहे की लोकांच्या भावना भडकवून जर निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. अहो, निवडणुका कशासाठी घेतल्या जातात? की चांगले लोक राज्यकारभार करायला यावेत आणि त्याच्यातून लोकांच्या मूलभूत प्रश्नांची उकल व्हावी, ते प्रश्न सोडवले जावेत. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळी जर निवडणुकीच्या वेळी
कोणतेही पक्ष जर अस्मितेच्या गोष्टीवर निवडणुका लढवणार असतील तर सामान्यांच्या प्रश्नाकडे आपण कधी बघणार आहोत आणि निवडणुका त्या प्रश्नांवर मला सांगा, कधी लढवणार आहोत? काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव नाकारला की नाही? अहो जरा ऐकून तर घ्या. तुमचंच ऐकतोय सर. अँकर म्हणून तुम्ही अँकर म्हणून तुमचे शब्द उगाच आमच्या माथी मारू नका. संभाजी महाराजांना आणि त्यांच्या नावाला काँग्रेसचा विरोध कधीच नव्हता आणि कधीच नसणार आहे. कारण जेवढा आदर तुम्हाला आणि बाकीच्यांना आहे त्याच्यापेक्षा तेवढा आदर किंबहुना जास्त आदर आम्हालाही आहे. कारण महाराष्ट्र द्वेषी आम्ही नाही आहोत. प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीचं राजकारण राजांना घेऊन केलं जातं हे राजांना खाली आणण्यासारखं आहे. अहो ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी कोणालाच आठवत नाही राजांचं नाव बदललं पाहिजे, राजांचं नाव दिलं पाहिजे. त्यावेळी सगळेजण सत्तेच्या मस्तीमध्ये राहतात आणि मग सत्ता गेली, निवडणुका आल्या औरंगाबादच्या की सगळ्यांना आठवतात राजे. मग हे राजांचा अपमान नाही का? अशा पद्धतीने राजांच्या नावाचा खेळ खंडोबा करायचा आणि निवडणुकीच्या काळावर नावापुरतं ते नाव पुढे आणायचं, याच्याने राजांचं नाव कमी होत नाही. बरं ठीक आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर तुम्हाला, तुम्ही रागवू नका, माझं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. जेव्हा उद्या शिवसेना हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणेल, निवडणुकीच्या नंतर किंवा निवडणुकीच्या आधी कधी आणेल ती, तेव्हा तुमची भूमिका काय असेल? राजेंच्या नावाबद्दल तुम्ही सकारात्मक असाल की तुमचा विरोध कायम असेल? एक लक्षात घ्या, राजांबद्दल आम्ही कधीही सकारात्मकच असू, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रश्न असा आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम वर तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नावं बदलणं किंवा हा प्रस्ताव तो प्रस्ताव हे कधीच नव्हतं. सामान्याच्या मूलभूत प्रश्नांवर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलेलो आहोत. मगाशी शिवसेनेचे आमदार ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने त्यांची ती भूमिका असू शकते. आमची भूमिका आमच्या पद्धतीने आम्ही मांडू आणि शेवटी महाविकास आघाडीचं सरकार हे तिन्ही पक्षांना मिळून झालेलं आहे. त्याच्यामुळे मतभेद हे असणारच प्रत्येक इश्यूवर, पण त्या मतभेदांना कशा पद्धतीने एकत्र करून पुढे जाणं हे पण महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे आणि त्या हिशोबाने आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे ज्यावेळी शिवसेना मंत्रिमंडळात हा प्रस्ताव आणेल, शिवसेना आमच्या नेत्यांबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करेल की बाबा या बाबतीत तुमचा आम्हाला पाठिंबा पाहिजे किंवा या बाबतीत तुमचं आम्हाला सपोर्ट पाहिजे, हे ज्यावेळी शिवसेना त्या पद्धतीने आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, आम्हाला अधिकृतरित्या त्या गोष्टी सांगेल, त्यावर आमच्या पक्षाध्यक्ष, आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आम्ही त्याच्यावर विचार करू आणि पक्षाच्या बैठकीमध्ये तो निर्णय घेऊ की शिवसेनेच्या प्रस्तावाला कशा प्रकारे आपल्याला उत्तर द्यायचंय, काय करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. चॅनलवर सध्या बसून त्याच्यावर निर्णय देणं हे काम नाहीये. अजून शिवसेनेचा अधिकृत प्रस्ताव त्या पद्धतीचा ना मंत्रिमंडळात आलेला आहे ना आमच्याकडे आलेला आहे. तो येऊ द्या. आमचे वरिष्ठ नेते पक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे त्याच्यावर एकत्र बसतील, त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि मग पक्षाची भूमिका त्याच्यानंतर आम्ही स्पष्ट करू. त्याच्या आधीच अँकर म्हणून तुम्ही 10 वेळा काँग्रेसचा विरोध, काँग्रेसचा विरोध, मग सर तुम्ही कुठल्या प्रस्तावाचा विचार करणार आहात? आता मी तुम्हालाच विचारतो, तुम्ही केले वेळेस माझ्या तोंडात घालताय म्हणताय, तुम्ही कुठल्या प्रस्तावाचा विचार करणार आहात? कुठला प्रस्ताव तुम्हाला शिवसेनेने द्यायचा? शिवसेनेची जाहीर भूमिका आहे. हे बघा, तुम्ही स्वतः म्हणताय की आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ. काय निर्णय घेणार आहात तुम्ही? वाघमारे साहेबांना, प्रत्येक पक्षाची एक वेगळी भूमिका असते. मग सर सांगा ना आमचा विरोध आहे म्हणून. नामांतराच्या वेळेला विरोध आहे, संभाजीराजांना विरोध नाही, पण नामांतर करण्या नावं बदलून काही होणार नाही याला आमचा विरोध आहे. सांगा ना. ऐकून घ्या, तुमचे शब्द वाघमारे साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे. पसरवण्याचा प्रयत्न करत असाल तर तो कृपा करून मला भूमिका मांडू द्या. तुम्ही चॅनल चालवताय, तुम्ही ठीक आहे. चॅनल चालवलं पाहिजे. मला वाघमारे साहेबांना प्रश्न विचारा. पाटीलजी विचारा. मी येतो. मला वाघमारे साहेबांना प्रश्न विचार. हा,
वाघमारे साहेब मला सांगा, एकीकडे तुम्ही म्हणता इलेक्शनच्या काळामध्येच बाळासाहेब थोरात साहेबांनी मुस्लिम बांधवांच्या मतासाठी या ठिकाणी संभाजीनगरला या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे, हे पहिले तुम्ही मान्य करा. आणि आजही संभाजीनगर मधील तमाम मुस्लिम बांधवांचा संभाजीनगरला पाठिंबा आहे. बरेचसे मुस्लिम बांधव आमचे मित्र आहे, रात्रंदिवस आमच्या सोबत राहतात. अरे ज्यावेळेस संभाजीनगरला मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघाला होता त्या टायमाला सगळ्यात पहिले मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी पाणी असेल, फळं असेल हे वाटप करण्याचं काम मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी केलं होतं. आणि आज एक प्रकारे बाळासाहेब थोरात साहेबांनी ज्या प्रकारे संभाजीनगरला विरोध केलेला आहे, या महानगरपालिकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम केरे पाटील जी तुमचं असं म्हणणं आहे, म्हणजे मतितार्थ मी सांगतो, म्हणजे तुम्ही शब्दशः असं म्हणाला नाही तर प्रत्येकाला आपली वोट बँक इथं काबीज करायचे, त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते असं तुमचं म्हणणं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर मला प्रवीणजींकडे जायचंय. आणि या सगळ्या वोट बँकेच्या राजकारणासाठीच हे सगळं सुरू आहे का, याची चर्चा ब्रेकच्या नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा जे घमासान सुरू झालेलं आहे याच्यामध्ये ब्रेकच्या पूर्वी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे सांगितलेली आहे राजू वाघमारे यांनी की कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं राजकारण करणं हे आम्हाला मान्य नाहीये. धर्माच्या नावावर राजकारण करणं किंवा त्याच्यावरून अशा प्रकारे भावनिक राजकारण करणं आम्हाला मान्य नाही असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. पण या सगळ्याबद्दल आता आपल्याला विचारायचं भाजपला. प्रवीणजी, खरं तर औरंगाबादच्या जर राजकारणाचा इतिहास बघितला गेल्या काही दशकांमधला तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की तिथं मतांचं ध्रुवीकरण केलं जातं आणि या ध्रुवीकरणाच्या माध्यमातून तुम्ही आणि शिवसेना दोघांनी मिळून तिथं मतांचं ध्रुवीकरण केल्याचा आरोप तुमच्यावर काँग्रेस राष्ट्रवादी करत होती. आता पुन्हा एकदा याच वोट बँकेच्या राजकारणावर डोळा ठेवून संभाजी राजेंच्या नावानं सुद्धा राजकारण होतंय का? नाही, मुळात आता या दोन्ही पक्षांनी जी भूमिका मांडली राजूजींनी आणि अंबादासजींनी, ते अगोदर एकदा आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे की या दोन्ही पक्षांना मिळून राजकारण या ठिकाणी करायचंय. एका बाजूला म्हणायचं की अशा विषयातल्या कुठल्याही याला धार्मिक मुद्द्याला घेऊन आम्ही राजकारण करणार नाही, आणि या ठिकाणी येऊन यांचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात या ठिकाणी सांगतात की आम्हाला औरंगाबाद नाव आम्ही बदलू देणार नाही. हे कशाबद्दलचे प्रेम आहे? आणि या ठिकाणी राजू वाघमारेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे की जो प्रस्ताव यापूर्वी युती सरकारने केंद्राकडे पाठवलेला होता, त्याला सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादीच्या मुश्ताक अहमदांनी त्याला याचिका दाखल केली होती. त्यानंतरच्या सुप्रीम कोर्टामध्ये हे महाराष्ट्र सरकारनं केलेला निर्णय रद्दबातल केल्याची भूमिका काँग्रेसच्या सरकारने घेऊन अफिडेव्हिट त्या ठिकाणी दिलं होतं, ती नोटिफिकेशन रद्द केलं होतं. आणि तुम्ही आज काय सांगता की आम्ही आल्यानंतर, प्रस्ताव आल्यानंतर वगैरे विचार करू म्हणून. मुळात एकाने कुणीतरी या ठिकाणचं संभाजीनगर साठीचा आग्रह धरायचा, दुसऱ्याने या ठिकाणी येऊन औरंगजेबाबद्दलचं प्रेम व्यक्त करायचं, आणि आपल्या या कॉमन प्रोग्राम काय असेल तर फक्त सत्याचा मलिदा लाटायचा. हे यांच्या आज सगळा जो काय अजेंडा आहे तो अशा प्रकारचा दिसतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सत्तेत राहण्यासाठी मात्र सर्वांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम तुमचा स्पष्ट आहे, फक्त मलिदा खाणं एवढा त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. आणि या ठिकाणी मात्र निवडणुकीसाठी कुणीतरी संभाजीनगरचा विषय चालवतोय, कुणीतरी औरंगाबादचं या ठिकाणी आग्रह धरतोय. मला असं वाटतं की या सगळ्या जनता हे स्पष्ट ओळखते. हे खरं आहे की वाघमारे साहेब तुम्ही जे बोललात की अशा विषयाचा उपयोग हा निवडणुकीसाठी करायचा नाही, ही आमची भूमिका आहे. आम्ही या विषयामध्ये स्पष्ट आहेत की या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे, परंतु आम्ही तो निवडणुकीसाठी लोकांच्या मतं मागण्यासाठी त्याचा उपयोग करणार नाही. आम्ही या औरंगाबाद संभाजीनगर शहरातले जे काही नागरिक आहेत त्यांच्या हिताचा विचार करणार, इथल्या विकासाचा आम्ही विचार करणार, आणि तो मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहे. तुम्ही मात्र ठरवून हे दोन्ही पक्ष कुणीतरी ही अशा सत्तेतली आपली गणितं पक्की करण्यासाठी यांचे सगळे साठवलट कुणीतरी ही भूमिका घ्या, ती भूमिका घ्या, आणि अशा प्रकारची भूमिका असल्याशिवाय प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी येऊन विरोध करतात का? काय तुम्हाला औरंगजेबाबद्दलचं प्रेम आहे काँग्रेसला? तुम्हाला तुमच्या वोट बँक त्या ठिकाणच्या शाबूत राखायच्या आहेत. ठीक आहे प्रवीणजी, राजकारण ठीक आहे प्रवीणजी उत्तर घ्या. माझ्याकडे वेळ कमी आहे, पुन्हा त्यांना वेळ नाही दिला ते चिडतील अजून. हा राजू वाघमारेजी.
सगळ्यात पहिली गोष्ट काय झालंय की गेल्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रुमालांचा खप वाढलेला आहे. कारण भाजपवाले एवढे रडतायत प्रत्येक दिवस सत्ता हातून गेल्यामुळे, त्याच्यामुळे रुमालांचा खप वाढलेला आहे. तसंच त्या प्रवक्त्यांचं झालेलं आहे, कारण त्यांना रडण्याशिवाय काय कळत नाही. सत्ता गेलेली आहे, त्याच्यामुळे काही आपले बोलतात की आम्ही ठरवलंय, आम्ही वेगळं बोलतोय. आमची भूमिका संभाजी महाराजांबद्दल आदराची आहे, राहील आणि याच्यापूर्वी पण राहिलेली आहे. प्रश्न असा आहे की संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, ते आपण कशासाठी घेतोय? त्यांचा एक पिन पॉइंटेड प्रश्न होता, त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल. त्यांचा एक पिन पॉइंटेड प्रश्न असा होता, सुप्रीम कोर्टामध्ये जे ऍफिडेव्हिट राज्य सरकारनं दिलं तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, तेव्हा विरोध का केला, हा त्यांचा सवाल आहे. मला वाटतं त्याचं उत्तर द्या. नाही, प्रश्न असा आहे की विरोध त्यावेळी केलेला नाही. सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली ते वैयक्तिक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती. वैयक्तिक याचिका त्यावेळी महाराष्ट्राच्या सरकारने, काँग्रेस राष्ट्रवादीने केली नव्हती. ती वैयक्तिक याचिका तिथून ती सुप्रीम कोर्टात गेलेली, त्याच्यामुळे सरकारचा त्या याचिकेशी काही संबंध नाही. हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न भाजपने बंद करावा. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकार गेलं होतं का विरोध करायला? नव्हतं. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका जी केली होती ती वैयक्तिक व्यक्तीने केलेली याचिका आहे. त्याचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. त्याच्यामुळे भाजपनी गोबेल्स नीती बंद करा. लोकांमध्ये संशय पसरवण्याचं काम भाजपनी बंद करावं, हे स्पष्ट आमचं सांगणं आहे. ठीक आहे. उगाच काही बोलू नका आणि गैरसमज करू नका. सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं होतं ते पहिल्यांदा बघा. नोटिफिकेशन रद्द पहिल्यांदा बघा. आणि आताच सांगतोय, आता तुमचे पंतप्रधान आहेत, मग त्या पंतप्रधानांनी या दोन्ही सभागृहांनी पाठवलेला प्रस्ताव मान्य करायला एवढा वेळ का लावतात? कारण भाजप जे इथे राहणार आहे ते महाराष्ट्र द्वेषी भाजप आहे. त्याच्यामुळे पंतप्रधान केअर फंडामध्ये पैसे द्या, मुख्यमंत्र्यांना देऊ नका. ठीक आहे. मला आता चर्चेच्या या शेवटाकडे यायचंय. आरोप प्रत्यारोप होत राहतील, कोणी काय भूमिका मांडली सुप्रीम कोर्टामध्ये हे सुद्धा आता समोर येईल. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर खरं तर हे राजकारण गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे आणि हे मतांचं राजकारण आहे हे ओळखणे इतकी जनता सुद्धा दूधखोळी नाहीये. पण हा प्रश्न संपणार केव्हा, याच्यावर कधीतरी पडदा पडणार आहे की नाही, याची चर्चा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादचं नाव नेमकं काय असावं या सगळ्यावरून सध्या वाद सुरू आहे. संभाजीनगर ते नाव असावं याच्यावरती काही पक्ष आक्रमक भूमिका घेऊन आहेत, तर दुसऱ्या बाजूला नाव बदलून काही होणार नाही अशी भूमिका काही जण घेत आहेत. काँग्रेसची मात्र याच्याबद्दलची वेगळी भूमिका, शिवसेनेची वेगळी भूमिका आहे. त्यामुळे आघाडीत यामुळे कुठेतरी एक ठिणगी पडली आहे का याची सुद्धा चर्चा होतीये. अंबादास दानवे शिवसेनेचे आमदार आता आपल्या सोबत आहेत. मला अंबादासजींना विचारायचं आहे, अंबादासजी गेली अनेक दशका मी हीच चर्चा, निवडणूक आली की हीच चर्चा ऐकतो, कधीतरी या सगळ्या चर्चेवरती पडदा पडणार आहे का? ज्या नायकाच्या नावानं तुम्ही गेली अनेक दशक राजकारण करताय, त्यांचं नाव घेताय, त्या नायकाचं नाव त्या औरंगाबादला कधी मिळणार आहे एकदा महाराष्ट्राला सांगून टाका. नाही, याच्यात या चर्चेत खरं तर याचं संभाजीनगर नामकरण झालं पाहिजे ही सगळी आमची मागणी आहे. ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस आपोआप ही चर्चा थांबेल ना. आता आज तुमची सत्ता आहे, तुमचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या हातात निर्णय क्षमता आहे, मग आता आडकाठी कुणाची? नाही, असं नसतं. हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचं ज्यावेळेस एकमत होईल त्यावेळेस हा विषय होईल. शिवसेना याच्यात आग्रही आहे. शिवसेनेचा कुठे आग्रह कमी होणार नाही. शिवसेनेचा काँग्रेसला तुमच्या प्रस्तावाची ते वाट पाहतायत, तुम्ही कधी देणार प्रस्ताव त्यांना? हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. आम्ही जिल्हा स्तरावर काम करणारे शिवसैनिक आहोत. निश्चित वरिष्ठ पातळीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी, कारण हा विषय सामंजस्याने
होईल, काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, कारण ज्या अर्थी विधिमंडळात या अशा नामकाला प्रस्ताव केला यालाही होईल, चर्चा होईल. त्यामुळे निश्चित आम्ही त्या बाबतीत सकारात्मक आहोत, चर्चेची तयारी आहे आणि निश्चित व्हावा असा आमचा प्रकारचा आग्रह आहे. प्रवीणजी, जर असा प्रस्ताव आला तर भाजपची भूमिका काय असेल? भारतीय जनता पार्टीने पहिल्यापासूनच या विषयातला आग्रह कायम ठेवलेला आहे आणि या शहराचं नाव संभाजीनगर झालं पाहिजे या विषयातली आमची आग्रही भूमिका राहणार आहे. आम्ही त्याच्या पूर्णपणे पाठीशी राहणार. ठीक आहे, वेळ संपलेली आहे माझी. मनसेची भूमिका काय असेल? आहे की यांना पक्षाच्या पातळीवरती सरकारकडे विषयाची चर्चा करायची नाही, लोकांमध्ये चर्चा करून त्याचं राजकारण करायचंय. माझा वेळ संपला प्रवीणजी, येतो तुम्ही. माझा वेळ संपलाय. मनसेची एकदा भूमिका जाणून घ्या. हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगर नावासाठी आग्रही आहे. मुळामध्ये या सरकारकडनं आम्हाला कुठलीही अपेक्षा नाहीये, कारण की हे सरकार विचारधारा सोडून सोबत आलेलं सरकार आहे. किमान समान कार्यक्रमाची 1-2 ओळी सांगतो आणि विषय संपवतो. तुम्ही आणि मी मिळून सोबत खाऊ, आम्ही आहोत भाऊ भाऊ, हा किमान समान कार्यक्रम शिवसेना आणि काँग्रेसचा आहे. फक्त खाण्यासाठी सरकार आहे. म्हणून आम्ही म्हणतो की संभाजीनगर नाव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नामकरणासाठी. मी राजू वाघमारे यांच्याकडे जातोय. राजू वाघमारेजी, निवडणुकीच्या नंतर असा प्रस्ताव आला औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा, तुमची भूमिका काय असेल? सगळ्यात प्रथम जर निवडणुकीनंतर हा प्रस्ताव आला तर या दृष्टीने जो प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाचा कुठचाही पूर्वग्रह दूषित मनात न ठेवता काँग्रेस सकारात्मक पद्धतीने त्याचा विचार करेल, पण तो निवडणुकीच्या नंतर आला पाहिजे ना. निवडणुकीसाठी जर कोण अस्मितेचं राजकारण करत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. राहिला प्रश्न भाजपचा, तर भाजपची भूमिका कधीच नव्हती की संभाजीनगर नाव व्हावं, कारण जर असतं तर 2014 ते 2019 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री असताना ते नाव त्यांनी केलं असतं. त्याच्यामुळे भाजप हा दुटप्पी पक्ष असल्यामुळे त्यांनी ती भूमिका कधीच घेतली नव्हती. त्या आता इकडे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आमची आग्रह भूमिका आहे, ती कधीच नव्हती. पण असती तर फडणवीसांनी नाव बदललं असतं. बर, ठीक आहे. पण औरंगाबादची जनताच नाही तर महाराष्ट्रातली जनता सुद्धा गेल्या अनेक दशकांपासून जे राजकारण पाहते, त्या राजकारणाचा खरं तर त्यांना वीट सुद्धा आलेला असेल की हे राजकीय नेते प्रत्येक वेळेस येतात, वातावरण बनवतात, आपली फसवणूक करतात, पुन्हा विषय बासनात पडतो आणि मग आमचा या महाराष्ट्राचा नायक मात्र तुमच्या या खेळाचं एक कुठंतरी एक प्यादा बनतो की काय, आणि ते दुर्दैव असेल तर या महाराष्ट्राचं ते बनू नये हीच अपेक्षा या चर्चेच्या माध्यमातून. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद.